मोदींचे साप आपल्याला डसू शकत नाहीत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं। अकोल्यातल्या पारसमध्ये कुणबी समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। देशातल्या विरोधी पक्षांना ईडी इन्कम टॅक्सचा साप चावला तरी आपण विरोधात बोलतोय, मात्र मोदींचे साप आपल्याला चावू शकत नाहीत, आपणच त्यांना चावतो असं आंबेडकर म्हणाले। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। अर्थसंकल्पात विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदे उत्तर देणार आहेत। दोन्ही सभागृह संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील। त्यानंतर मुख्यमंत्री सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचं समजतंय। विधान परिषदेचे 10 आमदार आज निवृत्त होणार आहेत। आमदार अनिकेत तटकरे, नरेंद्र दराडे, रामदास आंबटकर, विप्लव बजरिया, प्रवीण पोटे, सुरेश धस, विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील निवृत्त होतात। तर विधान परिषदेत 78 सदस्य आहेत आणि आज निवृत्त होणार। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या 31 होणार आहे। बारामतीत 2 मार्चला होणाऱ्या नमो महारोजगार मेळावा कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाहीये आणि या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। राज्य सरकारतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचं नाव आहे, मात्र पवारांचं नाव नाही। नमो महारोजगार मेळाव्यानिमित्तानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 2 मार्चला बारामतीमध्ये येणार आहेत। आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आवडेल असं शरद पवारांनी म्हटलं। एका पत्राद्वारे त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली। या महारोजगार मेळाव्याचं निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाहीये। बारामतीमधल्या 2 मार्चच्या कार्यक्रमामधून शरद पवारांचं नाव वगळण्यात आलं। तर दुसरीकडे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणाचं निमंत्रण दिलंय। बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये येणार आहेत। यावेळी पवारांनी त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलंय। मनोज जरांगेंच्या एसआयटी चौकशीचे आदेश सरकारनं दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या पोटामध्ये खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते पूर्णा नदीवरच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन होणार होतं, मात्र सकल मराठा समाजानं त्यांना विरोध केल्यानं हेमंत पाटील यांनी हा कार्यक्रम रद्द केला।